सर्वात महत्वाचा विषय गेल्या मी नगरसेवक असताना पाठपुरावा करत होतो. मार्केट यार्ड ह्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल कर्करोग हॉस्पिटल उभं करायचं, पण जागेअभावी बाणेर ह्या ठिकाणी जवळजवळ 1.25 एकर मध्ये महानगरपालिकेचं भारतातलं पहिलं पीपीपी मॉडेलवरचं आपण ते हॉस्पिटल उभं करतोय. कॅन्सर हॉस्पिटल पीपीपी मॉडेल मध्ये मला असं वाटतं की भारतात कुठे झालं नाही. मग त्या ठिकाणी पेट स्कॅन असेल, लिनियर एक्सिलेटर जे महाकाय मशीन आहेत त्यांनी कर्करोगाचं निदान होऊ शकतं. म्हणजे सिंगल ज्या ठिकाणी कर्करोग आहे त्या ठिकाणीच ते मला वाटतं इंजेक्ट करतं. जागेवर त्या ठिकाणी ओटी आहे, जागेवर मेमोग्राफी आहे, मला वाटतं केमो द्यायची सोय आहे, आयसीयू बेड्स आहेत. त्यामध्ये कॅन्सर झाल्यावर कॅन्सर टेस्ट करण्यासाठी लॅब तिथं उपलब्ध आहे. ते 17 तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते दुपारी 3 वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे. मला आनंद वाटतो की मी अनेक वर्ष प्रयत्न करत असताना महानगरपालिकेच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात कर्करोग हॉस्पिटल पीपीपी मॉडेल होणार आहे. पहिलं हॉस्पिटल आहे ते 18 तारखेला ओपनिंग होईल आणि सीजीएस दरात, म्हणजेच मला असं वाटतं की 20% दरात सीजीएस रेट जो ठरलेला असतो शासनाचा दर आहे त्या दरात महापालिका दरामध्ये पुणेकरांना होणार आहे. ही माहिती उपलब्ध आज दिली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असताना हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. चांगलं हॉस्पिटल पुणेकरांसाठी रोगाचं निदान करण्यासाठी चालू होत आहे. आज माननीय मुख्यमंत्री आज माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कॅबिनेटमध्ये जो ठराव केलाय मुळा मुठा नदी पुनर्जीवन प्रकल्पासाठी, ज्याला आपण रिव्हरफ्रंट म्हणतो, एकूण 52,851 चौरस मीटर शासकीय जमीन ही विनामूल्य हस्तांतर करण्यास आज मंजुरी मिळाली. हा पुणेकरांसाठी आणि आपल्यासाठी हा प्रकल्पाला खऱ्या अर्थाने प्रकल्प स्पीड घेण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. मुळा मुठा संगवाडी पूल ते बन गार्डन दरम्यान नदीपात्रातील 11,015 चौरस मीटर, मुंडवा व बॉटॅनिकल गार्डन येथील 34,128 चौरस मीटर, तसं मुंडवा येथील महिला बालकल्याण सुधारगृहाची 7,708.497 चौरस मीटर अशी ही जागा पुणे महापालिकेला देण्याचा आज निर्णय झाला. त्यामुळे एसटीपी प्लॅन्ट असेल, रिव्हरफ्रंट असेल, हे आज पूर्ण होण्यासाठी एक खूप महत्वपूर्ण निर्णय झालाय. मग ह्याच्यामुळे नदीची पूरवहन क्षमता असेल, सांडपाण्यावर प्रक्रिया करणं असेल, नदीकाठ हरित पट्टा असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, हा सगळा मार्ग पूर्ण आज मार्गी लागलेला आहे. आज पालखी संदर्भामध्ये काल आपण बघितलं की त्यांनी निर्णय केलाय की पालखी भवानी पेठ या ठिकाणी मुक्कामाला येणार आहे. हाही पुणेकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मागच्या काळात मी स्वतः आणि आमचे पूर्ण पदाधिकारी यासाठी पाठपुरावा करत होते. त्या जागेत पालखी न येता ही पालखी दुसऱ्या ठिकाणी हलवावी असं काही चर्चा सुरू होती. ह्या बजेटला मी 10 कोटी तरतूद केली. त्या तरतुदीमध्ये असा उद्देश होता की त्या भवानी पेठेतील मंदिर, विठ्ठल मंदिराच्या शेजारच्या दोन्ही प्रॉपर्ट्या हे एक्सटेंडेड करायच्या, जेणेकरून तिथं पालखी आल्यावर पालखीच्या ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येईल आणि पुणेकरांना येताना पुढच्या काळामध्ये सगळ्या सोयी मिळतील असा उद्देश होता. मधल्या काळामध्ये मग माननीय आयुक्त असेल, माननीय आमचे आमदार असतील, आमचे सभासद असेल, यांनी तिथं व्हिजिट केली आणि तिथली माहिती घेतली आणि प्रशासन, माननीय आयुक्त असतील, महापौर, मी, आमदार हेमंत भाऊ रासने असतील, विशाल धनवडे, ते ट्रस्टी असतील, वारकऱ्यांनी पाठपुरावा केला. मग रोड वायडिंग केली, मग ओव्हरहेड केबल्स काढल्यात, पोल काढलेत, एक्सटेंडेड एरिया सगळा केला आणि आता परिसर मोठा झाला. मला असं वाटतं की मागच्या काळात पुणे महापालिकेत त्याची बैठक झाली वारकऱ्यांच्या ट्रस्टींची आणि त्यात आम्ही आश्वस्त केलं की आता येणारी पालखी पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण पालखीसाठी येणारं पूर्णपणे सुशोभीकरण असेल, त्यांना लागणारी व्यवस्था असेल, त्या लागणारा निधी असेल, मंदिर परिसराची जागा मोठी करावी. त्यामुळे काल पालखी देवस्थाननी निर्णय केला पालखी भवानी पेठेत येणार आहेत. यामुळे पुणेकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घातलं आणि जे देवस्थान जे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पालखीचं आम्ही स्वागत करूयात आणि सगळ्या सुखसोयी द्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तसंच होर्डिंग संदर्भामध्ये चर्चा अशी झाली की 2018ला हायकोर्टामध्ये होर्डिंग पॉलिसी वर्सेस महापालिका गेली असता 222 रेट असताना तो 122 रुपये स्क्वेअर फूट करण्यासंदर्भामध्ये 2023ला हायकोर्टाचा निकाल
पुणे महानगरपालिकेच्या बाजूने झाला की 222 रुपये स्क्वेअर फूट होर्डिंग कडनं घ्यायचे आहे. आणि त्या संदर्भामध्ये होर्डिंगची पॉलिसीचा निर्णय होत असताना होर्डिंगचे आधी सर्व लोक हे सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने पण निर्णय महापालिकेच्या बाजूने दिला. त्यामुळे आता रेट 222 रुपये एव्हरी इयर 10% एक्सेलेशन करत करत तो आतापर्यंत प्रशासनाचं म्हणणं आहे की तो 740 रुपयेपर्यंत जाणार आहे 222, जेणेकरून हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे 10% वाढ ही कंपल्सरी असताना प्रशासन डॉकेट स्टँडिंगला ठेवेल आणि आमच्या मार्फत जनरल बॉडीला जाणार आहे. तर येणाऱ्या काळात पुढच्या होर्डिंगवाल्या संदर्भातला जो निर्णय असेल तो रेव्हेन्यू असेल आणि ज्या संदर्भामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्याचं पालन प्रशासनाने करताना जनरल बॉडी जो निर्णय करेल तो पुण्याच्या हिताचा, पुण्याच्या रेव्हेन्यू वाढीसाठीचा असणार आहे. हा महत्वपूर्ण आज चर्चा या ठिकाणी झाली आहे. तसंच आज साने गुरुजी वसाहत असेल त्या ठिकाणी गेले अनेक दिवसापासून ती घरं मोडकळीस आलीत, त्या ठिकाणी विविध कामं करायची आहेत. तो पण आज जवळजवळ 7.5 कोटीचा ठराव आज आम्ही मंजूर केलाय. टप्प्याटप्प्यात 6वा मजला 7वा मजला त्याचं काम चालू आहे आणि काही दिवसातच तिथली पूर्ण कॉलनीचं जे काम आहे ते होईल. आणि धोकादायक आहे किंवा नागरिक आपले जे कर्मचारी आहेत त्यांना मला असं वाटतं की चांगलं घर देण्याची योजना आपण करतोय. तसंच पंतप्रधान आवास योजनेमध्ये आज आपण पाहिलं की ज्यांना घरं दिलीत 50% जे व्यक्ती असतील लाभार्थी आणि 50% राज्य सरकार केंद्र सरकार पैसे देत असतील त्याच्यामध्ये त्यांना टॅक्स संदर्भामध्ये 3-3 वर्षाने टॅक्स आल्यावर टॅक्स भरण्यासाठी त्यांना अडचण होती. मग आज स्टँडिंग मध्ये चर्चा अशी केली की 40% बेनिफिट जो असतो जो विकसक बांधून फ्लॅट धारकाला देतो ते 40% बेनिफिट त्यांना मिळला पाहिजे. आणि आजही त्याच धर्तीवरती जे शास्ती कर आहेत 2% तो 1% करावा का म्हणून, जेणेकरून पुढच्या काळामध्ये व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज लागतं आणि जे प्रामाणिक करतात ते भरतातच, पण भविष्य काळात ज्यांची आर्थिक परिस्थिती, ज्यांना काही फायनान्शियल प्रॉब्लेम, मेडिकल आहे किंवा काहींच्या संदर्भामध्ये अडचणी झाल्यात त्या टॅक्स भरू शकत नाहीत. तर तो एक आम्ही आज ठराव करण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून पुढच्या काळामध्ये ह्याच्यामध्ये पुणेकरांच्या ज्या नागरिकांच्या अडचणी आहेत ते लक्षात घेण्यात येईल असं पण आज आम्ही ठराव केलेला आहे. अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी च्या वतीने कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जवळजवळ आज आपण 10 कोटी रुपयाची तरतुदीचे टेंडर होते ते मंजूर केले. त्याच्यामध्ये काही बेड्स असतील, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ICU असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पुढच्या 3 वर्षात अटल बिहारी वाजपेयीची स्ट्रेंथ वाढवायची. ह्या वर्षी जवळजवळ 110 विद्यार्थी MBBS मधून पास आउट होऊन गेलेत. तर पुणे महापालिकेने चालू केलेलं अटल बिहारी विद्यालय कन्व्हर्टेड इन हॉस्पिटल जात असताना सुखसोयी करणं महापालिकेचं आहे. ते आज एक छोटासा पार्ट म्हणून आज त्याला मंजुरी दिली. पुढच्या काही महिन्याभरात तिथं काम पूर्ण मार्गाला लागणार आहे. ई लर्निंग असेल, विविध प्रकल्प असेल, आज त्याला ती मंजुरी दिली. STP प्लॅन्ट असेल किंवा छोटी छोटी कामं, आज वडगावचा STP प्लॅन्ट आहे ती आज जवळजवळ कॅश मोबदला 1,83,00,000 देऊन ती जागा ताब्यात घेतली जेणेकरून छोटे STP 2 MLD 5 MLD आणि त्यामुळे आपल्याला ट्रान्सफॉर्मर असेल MECP बसवण्यासाठी जी अडचण होती ती आज दूर झालेली आहे. तो प्रयत्न केलाय. आज महानगरपालिकेच्या FDs असतात जवळजवळ आज 5,300 कोटी महापालिकेचे FD आहेत. त्यातले 350 प्लस 150 कोटी FD या स्टँडिंग कमिटीमध्ये पुढच्या काळात त्या FD आपण बँकेमध्ये घेऊन जो जास्त रेट आहे त्या रेटने देतो ते निदर्शनास आले. तर त्या संदर्भात आज आपण चर्चा केली आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या अंतर्गत 14 जे कर्मचारी 10 वर्ष काम करत होते आणि स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन बंद झाल्यावर त्या कामगारांवर उपासमारांची वेळ आली, जे सेवक आहेत मग त्यांना आज स्टँडिंग कमिटी म्हणून त्यांना आपण एकवट मानधनावरती देण्याचा ठराव केला. तो भविष्य काळात त्या कर्मचाऱ्यांवरती जो त्यांना असं वाटतं की आम्हाला नोकरीवरून काढले एकवट वर्ण निर्णय करायचा आम्ही तो यात निर्णय केलाय. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातले ई लर्निंग असतील, छोटे छोटे प्रकल्प असतील याच्यावरती आज स्टँडिंग मध्ये निर्णय केलाय.